श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला, लेखक क्रमांक 28, तिरुमलदास गाडगे महाराज. गुरुवारी सूर्योदयाच्या वेळी गुरु होरा होता. तिरुमलदास आणि मी एकाच खोलीत ध्यानाला बसलो होतो. सूर्याचा एक तेजस्वी किरण खोलीत आला. आश्चर्य म्हणजे त्या सूर्यकिरणात आम्हा दोघांनाही श्रीपाद श्रीवल्लभांचे 16 वर्षाच्या यतिरूपात प्रत्यक्ष दर्शन घडले. सूर्यप्रकाश खोलीत पसरल्याने आम्हा दोघांचेही ध्यान संपले. परमपूज्य व मंगलप्रद असे श्रीपादांचे दर्शन होणं ही खरोखरच त्या जगनियंत्या प्रभूची अव्याज करुणाच. क्षणभर दर्शन देऊन ते दिव्य मंगल रूप अदृश्य झाले. श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 9. कन्याकुमारी येथून कुरोपूरकडे निघालेले शंकर भट्ट तिरुपतीजवळ कानीपाकम येथे पोहोचतात. तेथे वरसिद्धी विनायकाचे दर्शन घेताना श्रीपादांचे अत्यंत निकटचे भक्त व प्रत्येक दत्तावतारात विशिष्ट जबाबदारी असलेल्या तिरुमलदासांचे 4 कुत्रे मंदिर आवारात येऊन शंकर भट्टास तिरुमलदासांच्या घरी घेऊन जातात. तिरुमलदास हे रजक धोबी असले तरी त्यांनी प्रत्यक्ष श्रीपादांची अप्पलराज शर्मा, नरसिंह वर्मा आणि व्यंकटपय्या श्रेष्ठींच्या घरी वस्त्र धुण्याची सेवा केलेली व श्रीपाद आज्ञेनुसार कानीपाकम येथे येऊन शंकर भट्टांची वाट पाहत असलेले. तिरुमलदास जरी रजक असले तरी त्यांचा अधिकार प्रचंड मोठा होता. 4 वेदांचा घनपाठी पंडित फार तर फाड वेदातील ऋचा म्हणेल, पण त्याचं फळ म्हणून त्याला भगवत दर्शन होईलच असं नाही. आणि श्रीपाद जे भक्तांचा मळ धुवून काढतात त्या श्रीपादांचे कपडे धुवून मळ काढणारे तिरुमलदास आणि त्यांचा मुलगा रविदास किती मोठे असतील. याच तिरुमलदासांनी साई अवतारात शिर्डीतील रस्ते झाडून पुसून लख्ख केले. या तिरुमलदासांकडे शंकर भट्ट 4 रात्री आणि 3 दिवस राहिले. जवळ कोणतंही लिखाण साहित्य नाही. तिरुमलदास बोलत होते आणि आज्ञाधारक विद्यार्थ्यासारखे शंकर भट्ट आपल्या स्मरणशक्तीत एक तपशील सेव्ह करत होते. तिरुमलदासांनी जवळजवळ 50% श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र शंकर भट्टास सांगितलं. त्यांनी मल्ल्याद्रीपूर, बापनाचार्य, ऐनवेली गणेश, गणेशाची आकाशवाणी, 3 तत्व मिळून दत्त, बापनाचार्यांचे पिठापूर वास्तव्य, अप्पलराज शर्मा पिठापूर आगमन, नरसावधानी, नरसिंह वर्मा, व्यंकटपय्या श्रेष्ठी, कुक्कुटेश्वर आकाशवाणी, सुमती अप्पलराज विवाह, महालय अमावस्येला दत्तानी सुमती हस्ते भिक्षा स्वीकारणे, गणेश चतुर्थीला श्रीपाद जन्म, नरसावधानीस शिक्षा, भूगोल वर्णन, विश्वरचना, आत्मसाक्षात्कार, दत्ताचे 16 अवतार, पंचकन्या तपशील, हंपीचे साम्राज्य, कर्मफळ मीमांसा, चैतन्य, पळणी स्वामी, साईबाबा अवतरण, समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, श्रीधर स्वामी आणि दैवी सत्ता याबद्दल शंकर भट्टास इत्थंभूत माहिती दिली आणि इथं पाया पक्का करून शंकर भट्ट पुढे कुरोपूर दिशेला निघाले. एकूणच श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथ रचनेत तिरुमलदासांचा रोल प्रचंड मोठा आहे. कारण ते बापनाचार्य पिठापूरला निघाल्यापासून श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राचे साक्षीदार आहेत. श्रीपाद कसे अतिमानस आहेत व एकाच क्षणाला ते हजारो भक्तांच्या विनवणी निवेदन स्वीकारून कोणत्या पद्धतीने कार्यवाही करतात ही श्रीपादांची कार्यप्रणाली म्हणजे वर्किंग सिस्टीम तिरुमलदासांनी शंकर भट्टास समजावून सांगितली. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.